नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शंकर पाटील यांच्या भेटीगाठी या पुस्तकातील लोढणा. सोप्यात 2 घोंगडी अंतरली होती. गावातली 4 वजनदार माणसं गोळा झाली होती. तक्क्याला टेकून गावचे सावकार मिठारी अण्णा मध्यभागी बसले होते. त्यांना लागून ग्रामपंचायतीचे चेअरमॅन भगवान पाटील होते. सोसायटीचे सभासद मालकू अण्णा मगदूम, तवनाप्पा शेटे आणि भावकीतले धाकटे काका संभाजीराव ही मंडळीही होती. त्या सगळ्यांच्या पुढ्यात पानतंबाखूच्या डब्याजवळचे घरचे मालक आबा पाटील मांडी घालून बसले होते आणि पाटलांचा मुलगा बाजीराव घोंगड्याच्या एका शेवटाला खाली मान घालून घुम्यागत बसला होता. सगळे जमले तसा आबा पाटलांचा गडी चहानं भरलेला एक मोठा ठोक्याचा तांब्या बाहेर घेऊन आला आणि अंगावरच्या नेसूच्या धोतरानंच तो कब्बचीत चहा गाळू लागला. पहिला मान मिठारी अण्णांना दिला आणि त्याचं पिऊन होईपर्यंत तांब्यावरच्या धोतराचा पदर धरून तो बसून राहिला. मग तीच कब्बशी विसरून शेजारी बसलेल्या भगवान पाटलांना दिली. असा ह्या कडसानं त्या कडपर्यंत चहा फिरायला अर्धा घटका तरी मोडला. मग सगळ्यांनी पाण्याला चुना लावला आणि तोंडात तंबाखूच्या गुळण्या धरून बोलणं सुरू केलं. पीक पाण्याचा विषय आटपेना तसं बाबा म्हणाले, आता घेऊया वलबा आपल्या विषयाकडं. अण्णा करा सुरुवात. घोंगड्याच्या एका टोकाला लांब बसलेला बाजीराव जरा चुळबुळला आणि शेजारी पडलेला आडकित्ता घेऊन तो आपल्या पायाची नखं काढत राहिला. आपल्याच नात्यात असल्याचं सोंग करून तो ऐकत बसला. तक्क्यावरची मान उचलून मिठारी अण्णा जरा पुढं झुकले आणि बाजीरावाकडे बघत ते म्हणाले, काय बाजीराव, पोळी घालायची का अंदा? बाजीरावानं मान वर केली नाही. तो आपल्याच नादात नखं काढत. तसे भगवानराव पाटील डोळे मिचकावून म्हणाले, अण्णा, असला अवघड प्रश्न पोराला का विचारता? यावर सगळेच हसले. हसू ओसरल्यावर बाजीरावाचे धाकले काका म्हणाले, बाबा, माझं लगीन कवा करतोस असं म्हणणारा आमचा बाजीराव नव बरं का? मूळ विषयाला मोड फुटला तशी बाजीरावाची आई सोप्यातल्या दाराआड येऊन कान देऊन ऐकू लागली. पुढे मिठारी अण्णा म्हणाले, काय बाजीराव, उडवायचा नवा बारावंदा? यावर बाजीरावानं पायाच्या अंगठ्याचं नख जोरात उपटून काढलं. तसं ती जिवारी लागलं हे पाहून मालकू अण्णाने त्याच्या हातातला अडकित्ता काढून घेतला आणि आपल्या मधल्या बोटाने त्याला डिवचून ते म्हणाले, ये पोरा, असं का रे पेंगतोयस? बोल की, यांना काय विचारतात? तरी 1 नाही 2 नाही. अडकित्ता काढून घेतल्यावर बाजीराव थोडकं मागं सरला आणि पोत्यांच्या थप्पीला पाठ देऊन डोळं झाकून घेऊन गुमान बसून राहिला. हे बघून त्याच्या आबांना राग आला. मुटक्यासारखं डोळं करून त्यांनी मागं वळून बघितलं आणि ते फाडकन म्हणाले, गिन्नीचा ऊत घाला याच्या मोहरं आणि हाताला पायतन घ्या, म्हणजे जीभ उचलेल त्याची. आबा असे भडकलेले बघून बाजीरावाच्या आईच्या पायातलं बळ निम्मं खलास झालं. ती दाराआडूनच म्हणाली, तुम्ही बोलून सगळाच खेळ मोडशिला. तुम्ही आपलं गुमान गप बसा बघू. सांगणार सांगतात आणि ऐकणार माझं पोरगं ऐकतंय. आबा कडाडले, तुझं शेणपण मला शिकू नकोस. माझ्यापुरता मस्त शाना आहे मी. असंच चाडं केलंच पोराला. मगा धरणा गप असलेला बाजीराव फाडकन बोलला, मला नाही लगीन करायचं. सगळेच एकमेकाच्या तोंडाकडे बघत राहिले. तसे आबा म्हणाले, मग काय जोगत्या होऊन फिरणार आहेस? यलमाचं जग डोक्यावर घेऊन? आबांना शांत करत त्याचे काका म्हणाले, पोरा, सरं का अंगात याडा आल्यागत बोलतोयस? सोपतं आहे का तुला हे? सगळेच त्याला बोलायला लागले. तसं थोडकं शहाणपण त्यालाही आलं. पण आबांनी येवजलेल्या पाहुण्यासंग मला नाही सोयरीक करायची. या पायी तर आबांनी माणूस गोळा केलं होतं. बाजीराव असा इदरकल्याने होता. त्याच्या मनात भरलं ते खरं. सारा सवता सुबा. एकदा डोक्यात भरलं की मग एकच धरून चालायचा. विचार नाही, पाचार नाही. मनात येईल तसं वागायचा. आई बाबा असलं तर उद्या बघायला येईल असं म्हणणारा हुबाला गडी तो. त्याच्यापुढं आबांचं काय चालणार? त्यांचं काही चालण्यासारखं नव्हतं. म्हणूनच त्यांनी माणूस गोळा केलं होतं. नेजेच्या शिर्क्यांची लेक त्यांनी मनी ठरवली होती. आबांना जातीवंत मराठ्यांचा दांडगा अभिमान होता आणि शिर्क्यांचे एवढं उंचीचं खानदान आसपासच्या 10-5 खेड्यात गावण्यासारखं नव्हतं. पण भलतंच वेळ डोक्यात घेऊन पोरगं मोडता घालत होतं. आबांनी मंडळीनं सवाल केला, बाबांनो, तुम्ही 4 शहाणी माणसं आहेसा. आता तुम्हीच सांगा, नेजेच्या शिर्क्यांची सोयरी काय बंगाल हाय? लगेच एकानं शिफारस केली, आबा, डोळं झाकून हो म्हणावं. दुसऱ्याने इतिहास उघडला, अहो, शिर्के म्हणजे भोसल्यांच्या बुडक्यातले. 96 पंचम म्हणजे भोसले आणि त्यातलं बी एकत्र म्हणजे शिर्के. असं पावणं गावाया पुण्य लागतं. नशिबवान आहे बाजीराव. धाकल्या काकांनी त्यात भर घातली, अहो, या पोरीची आई 16 वर्ष नांदली, पण कशी? तांदूळ पडलं तवाची व्याडात एकदा शिरली त्यावर मडच बाहेर आलं. अगबन 16 वर्ष त्या भादारानं बायकोला माडीवर ठेवली होती. अहो, सूर्याचं देखून तोंड तिला नदर पडू दिलं नाही.
एका परातीत तिला माडीवर अंघोळ घालायचा आणि ते पाणी स्वतः खाली नेऊन टाकायचा. मग बोला. यावर सगळेच चुकचुकले. आणि मग मिठारी अण्णांनी बाजीरावाला विचारलं, पोरा काही ऊन आहे म्हणून मोडता घालतोस? सांग बघू. एक जण म्हणाला, पोराला काही चांगला वाईट त्याला कळतं तर असं याड त्याने घेतलं असतं का? नाही, पण त्याला बोलू द्या तर. आता बाजीराव काय? सगळेच असे मातल्यागत बोलायला लागले. मग त्याने त्याच्यापुढं काय बोलावं? बाजीराव आपला गुमान बसून राहिला. अखेर त्याचे आबाच म्हणाले, मॅच सांगतो त्याच्या मनातलं. पोरगी जरा डावी हाय, वाईज रंगानं कमी, पर नाकाडोळ्याने तरतरीत बरं का. 12 आणे हाय, रुपया काय नव्हं, पर नुसता रंग घेऊन काय आयनात बघत बसायचं हाय वय? हेच आणि काय? असं बाजीरावाला मंडळीने विचारलं तर तो भडकून म्हणाला, आणि हाय ऊस ताडमाड, सोबल काय मला ती? खुलं म्हटलं तर ओ देणार बघा हे. असं म्हणून आबा म्हणाले, जगात कुणाची बायको ऊच असती का नाही? आता तुझी धाकली काकीच घे. काय संभाजीराव, तुमचं बिरड तुमच्या परीस किती ऊच आहे? चांगली टीचभर आणं. असं म्हणून काका म्हणाले, वय त्याला काय होतं या? वरातीच्या वक्ताला वाईज रुग्णाखाली जरा भर घातली म्हणजे झालं. मागणं कोण येते या तुमच्या मापा काढाया? सगळे हसले. पण बाजीरावाची समजूत निघाली नाही. ती अशी सहज निघण्यासारखी नव्हती. कारण मुलगी बघायला म्हणून जेव्हा बाजीराव दोस्त मंडळी घेऊन गेला होता तेव्हा दिसायला कावळी सावळी आणि शिडशिडीत उंच अशी ती मुलगी बघून त्याच्या दोस्तांनी त्याला म्हटलं होतं, लेका ही तर तुला कडीवर घेऊन फिरवल. असं 4 लोकांनी नाक मोडलेल्या मुलीबरोबर लगीन करायचं म्हणजे काय? काय पोरींना महागाई आली काय? हाच ठेका त्यानं कायमचा धरला होता. आणि एकदा एक मनानं घेतलं की ती बदलायला काय ती साधी आसामी लागून गेली. मग नावाचा बाजीराव कसला? पण त्याचा हा एका यामुळे सगळ्या मंडळींपुढं कसं चालायचा? त्याचं म्हणणं कसं मोडावं? त्यांचा शब्द ओलांडून जावं तरी कसं? त्यात आबांचा तर हट्ट पडला. काकासुद्धा आबांच्याच बाजूनं बोलायला लागले. एवढ्या सगळ्या मंडळीचं ऐकू नये तरी पंचायत, ऐकावं तरी पंचायत. आता काय करावं तरी काय? बाजीराव एडबडला. काय बोलावं त्याला उमजेना. तवर तवनाप्पा शेटे त्याला म्हणाले, अगा ये बाजीराव, म्या सांगते ते ऐक. आबाचं मौन मडू नको. मालकू अण्णांनीही लगेच घात साधली. आणि पोराचं हित आईबाला कळत नाही वय? का आई बापापरीस तूच शाणा लागून गेलास? मर्दा ज्याने तुला जन्म दिला त्याचं असं मन मोडतोस? आपली खुळ्यात गत झाली असं बघून तो म्हणाला, आणि कुणाची बी पोरगी करा, पण हिच्या संग म्या नाही लगीन करणार. तू नाही तुझं बा करल. असं म्हणून आबा खवळले. तोंडाला येतील त्या शिव्या देऊन ते म्हणाले, समजुतीनं 4 लोक सांगतात तर ऐका ना. मग तो निकरानं म्हणाला, तुमचंच म्हणणं खरं होऊन द्या. करा लगीन, मी आहे तयार. पण तिला कशी नांदवायची त्या मी बघतो. तू मग कशी बी नांदीव, तुझ्या संसार तुझ्या संग. आमच्या नशिबातलं काय तुला मिळणार आहे का तुमचं आम्हाला मिळणार? मग तयार आहेस ना व? मिठारी अण्णांनी कबूल करून घेतलं. हाय तयार. काय व्हायचं असेल ते होऊन द्या. हे ऐकून त्याच्या आईबाचा जीव भांड्यात पडला. सगळ्यांनी मिळून बाजीरावाचा पीर कसा तरी उभा केला. 4 लोकांच्या दबावाखाली बाजीरावानं भाशिंग बांधून घेतलं. खरं त्याच्या मनाचा कड निवला नव्हता. हळद खेळताना तोंडातली हळद त्याने बायकोच्या डोळ्यात कोंबली. सुपारी सोडत रागारागानं त्याने बायकोची बोटं मोडली. लगीन झालं आणि तारा नांदायला आली. आता इथनं खरा खेळ सुरू झाला. पहिल्या दिवसापासूनच त्याच्या कपाळावर आठ्या पडत चालल्या. बायकोचं तोंड दिसलं की गडी खवळलाच. इल्या भोपल्यागत ते दोघांचं नातं जमलं. शिरक्यांच्या खानदानी घरात सुखानं वाढलेली तारा झडती घ्यायलाच सासरला आली. माहेरात तिच्या अंगाला बाहेरचा वारा कधी लागला नव्हता. कधी कामधंद्याने शिनली नव्हती. पण बाजीराव एखाद्या चाकरीच्या गड्यागत तिला राबू लागला. वड्याचं तेल वांग्यावर निघू लागलं. असला येडाधोंडा तिच्या गळ्यात पडला. रोज चांदणी उगवायला ती उठायची, ढोरांचं शेणमूत काढायची, म्हशीच्या धारा काढायची, स्वयंपाक करायची आणि भाकरीची बुट्टी घेऊन पुन्हा रानात जायची. एवढं करूनही तिला सुटका नसायची. रानात आल्यावर बाजीराव एक घटका काय तिला निवांत टिकू द्यायचं नाही. मिरचीचा तोडा आला असला तर दिवसभर मिरच्या तोडायच्या, कापूस वेचायचा, मोठ धरली की हळदीच्या, भाताच्या, उसाच्या फडात पाणी पाजायचं. या इलभराच्या कामानं तिची कंबर तुटून पडायची. दिवसभर ऊन तोंडावर घेऊन ती काळी ठिक्कर पडत चालली होती. गड्याबरोबर भांगळणी करून तिच्या हाताला तळव्यांना घट्ट पडत चालले होते. सुगीत तिच्या ह्या कामाला मोजमाप राहिलं नाही. भात बडून तिच्या रट्ट्यातलं बळ गेलं. जोंधळ्याच्या कणसांनी भरलेले हारे डोक्यावर घेऊन खळ्यावर जाताना तिच्या मानेचा काटा ढिळा झाला. राशीतल्या जोंधळ्याला वारं देताना आणि गवताची गंजर असताना अंगाला कूस ढसून अहोरात्र तिच्या देहाची आग झाली. आणि तारा एका वर्षाच्या आत पार हादरली.
आणि नुसती हाडं तेवढी बाकी राहिली. एवढं करूनही बाजीरावाचं मस्तक वरचेवर खवळायचं. तो काहीतरी निमित्ताने तिला हा हाणायचा. जेवायला बसलं आणि पुढ्यात भाकरी आली की हातात भाकरी किवचत तो ओरडायचा, तुझ्या बानं भाकरी केलती का अशी? आई बाला टाकून बोललेलं तिनं कधी ऐकलं नव्हतं. ती टपाटप डोळ्यातनं पाणी टाकायची. मग जेवण टाकून बाजीराव तसाच उठायचा. काय सापडेल ते हातात घेऊन तिला ठोकायला लागायचा. फुकणी म्हणायची नाही, लाकूड म्हणायचं नाही, जे गावल ते घेऊन सनकायला लागायचा. मग सासू सासरे मध्ये पडायचे. पोरा असं का? असं त्यांनी विचारलं की तो गुरगुरायचा, वय तसंच. ताराला पोटाशी धरून सासू म्हणायची, अरे अपघाती लागून पटकन परान जाईल की र. कुठीने लगून करून चुकलं असं आईबापाला वाटायचं. तांदूळ पडल्यापासून बाजीराव आणि त्याच्या आईबाप यांच्यात उभा आवाज सुरू झाला. हर एक गोष्टीत विरुद्ध जायचं एवढंच त्याला ठाऊक. उद्या हळदीचं रान भिजू द्या असं आबाने सांगितलं की मिरचीच्या पट्टीत पाणी सोडून हा मोकळा. ही बापलेकाची भांडणं रोज मिटवायची तरी कुणी? सुनेच्या बाबतीत तर कैकदा खडाजंगी झाली. आबांनी जोडा काढायला सुद्धा कमी केलं नाही. पण बाजीराव आवाक्याबाहेरच गेला होता. बायकोची कड घेऊन बोलायला लागलं की त्याचं मस्तक खवलायचं. तो म्हणायचा, माझी बायको हाय आणि मी हाय, दुसऱ्याला मध्ये पडायचं काय कारण? मी तिला कशी नांदवायची हे तुम्ही कोण सांगणार? मग आईबा तरी काय बोलणार? असलं हुबाल्या पोरापुढे त्यांचं काय चालणार? आपलंच चुकलं म्हणून बिचारी आतल्या आत तळमळत राहिली. असलं गुणावर हागणारं हे पोरगं माहीत असून इनाकारीन त्या पोरगीचा गळा कापला या जाणीवेने ती बिचारी झुरायला लागली. सांगायचं तेवढं सांगून दमली. मग जे होईल ते डोळ्यांनी बघत राहिली. पण डोळ्यात एकत रोज बघायचं तरी किती? सोसलं तर पाहिजे. त्यात 4 लोक तोंडात शेण घालायला लागले. लोक आबांनाच बोलायचे, आबा सुनेला नांदवता की तिची वाट लावता? म्हातारा दुबळेपणाने म्हणायचा, आता मी तरी काय करू बाबा, त्यांच्या जन्मात काय असेल ती होईल. रस्ता दावणारा वर बसलाय, त्यानंच बुद्धी दिली तर दिली, आम्ही पामराने विचार करून काय उपयोग? मार्ग दाखवणारा खुशाल झोपला होता आणि बाजीराव भलत्याच वाटेनं चालला होता. हुरूट पोरांचा विचार घेऊन तो वागत होता. त्या छळाला कंटाळून ताऱ्या कायमची माहेरात जाऊन बसेल आणि आपल्या दुसऱ्या लग्नाला वाट मोकळी होईल अशी त्याची समजूत होती. पण तारानं आपला धर्म सोडला नव्हता. ती खंबीर मनानं टक्कर देत राहिली. बायकांचा जन्म मागून आले तर हे सगळं सोसलं पाहिजे असं म्हणत रोज येणारा दिवस ती ढकलू लागली. सासूनं आणि तिने मिळून कुठल्या कुठल्या देवाला नवस केले, पण देवही तिच्या नवसाला पावला नाही. हे असंच चाललं, थोडं अधिकच पण कमी नाही. पूर्वीसारखेच बाजीराव अंगात नालसा बाल्यागत वागू लागला. ताराचा हा जाच बघून शेजापाजुरी तिला म्हणायचे, बाई जा तू आपली माहेराला, या कालाच्या दाडत तू काय लई दिस जगाची नाहीस. ती म्हणायची, माहेराला जाऊन तरी काय करू? ज्या घरात मला दिलं तिथंच सारा जलम काढायला पाहिजे नवं. तारानं सोसलं आणि निब्बेना झालं तेव्हा एक दिवस शेजाऱ्याकडून आपल्या बापाला तिने सांगावा धाडला. सांगितलं, मला ह्यो जाच आता सोसना. उभ्या उभ्या घेऊन गेला तर डोळ्याला दिसेल, नाहीतर मला मातीत घातलं म्हणून समजा. पण चिरक्यांच्या खानदानी घरात जन्माला आलेल्या ताराचा बाप तिला घेऊन जाण्यासाठी आला नाही. लेकीचं सांगावं ऐकून त्याचं पित्त कवळलं. आपली लेक नांदत नाही म्हणजे काय? मराठाच्या घराण्याला एवढा कळंक हा? सांगावं घेऊन येणाऱ्या माणसालाच त्यानं सांगितलं, ती माझ्या पोटची लेक असेल तर नांदून तर एक खरी होईल, नाहीतर त्या घरात मरून तरी एक खरं होईल. असं सांगून त्यानं पुन्हा बजावलं, तिला सांगा खऱ्या आईबापाची असशील तर सरळपणानं नांदशील आणि पुण्यांडाव असं सांगाबिंगावा धाडलास तर याद राखून राहा म्हणावं. आपल्या बापाचा हा निरोप ऐकून तारा पार इदालली. आपल्या घाईत दुःख मावना झालं म्हणजे पुरे होऊस तर ती रडायची आणि आपल्या मनाची समजूत घालायची, माझ्या बाचंच बरोबर आहे. मला या घरात दिली तेव्हाच आईबापाचं घर तुटलं. आता काय आहे आपलं त्या घरात? आई असती तर येऊन जाऊन तरी राहिली असती. आता कोण आहे? आणि मला नेऊन तरी बा काय करणार? का पूजाची आहे मला? आपली लेक नांदत नाही हेच जगाला दिसणार नवं. शिरक्यांच्या घराण्यात असं कवा घडलं आहे का? मग माझ्यापायी त्यासनी का कमीपणा? त्या परस आपणच इथं मेलो तर? आणि मग बापाचं सांगणं तिनं खरी करायचं ठरवलं. एक नांदून तरी खरं व्हायचं, नाहीतर या घरात मरून तरी एक खरं व्हायचं. दिवसामागून दिवस चालले पण आयुष्य सरेना. रोज थोडा थोडा तिचा जीव कातरत चालला आणि तिचा बाप घरी थंड मनाने बसून राहिला. लेकीचं कसं काय चाललंय हे बघायला तो आपणहून कधी गेला नाही, आला नाही. जनरीतीप्रमाणे 1-2दा सणाला आणली आणि घालवली एवढंच. तुझं कसं काय बाई असं त्यानंही विचारलं नाही आणि तारानेही सांगितलं नाही. सुगी बडवली, कामं संपली. राधाला वाटलं आता विसावा मिळेल, पण बाजीरावनं तिच्यासाठी एक नवं काम उकरून काढलं. गावाला असलेल्या तांबड्या तळ्याचा गाळ उपसायचा त्यानं बेत केला. त्या तळ्यातला गाळ खतापायी रोक रानात वापरायचे.
ग्रीष्मातलं ऊन विस्तू पकडत होतं आणि बाजीराव गाळानं भरलेली गमेली ताराच्या डोक्यावर देत होता. दिवसातनं 6-6 गाड्या गाळ तिने एकटीने डोक्यावरनं नेऊन गाडीत भरला. आज संपेल, उद्या संपेल असं करत करत महिनाभर चालूच राहिलं. या कामानं तायरा हैराण झाली. ओजी वाहून वाहून तिच्या डोक्यावरचे केस झडले. एवढं झालं तरी माहेराची आठवण तिने काढली नाही. नवऱ्यासंग ती भांडली नाही. 4 चौघीगत सासरला कंटाळून पळून गेली नाही. पण विसावा मिळाला म्हणजे ती पोट भरून रडायची आणि स्वतःच्या जीवाला विचारायची, माझा कळवळा ह्यांना कसा येत नसल, आता मी करू तरी काय. ती अशी आतल्यात सोसायला लागली तसा बाजीराव आणखी भडकत चालला. त्याला वाटलं आता ही काळविंद्री बायको आपल्या जन्माला पुजली. हिला काम लावा, हाणा मारा, पण ही काय मला सोडत नाही. बरं नेऊन पोचून यावं तर शिरकांच्या दरारापुढं तेही अवघड होतं. तो मनात म्हणायचा, रान पळून का जात नाही, आता हिला करावं तरी काय. ह्या न शोभणाऱ्या बाईबरोबर संसार तरी कसा करावा. 4 लोकांना नावं ठेवलेली पोरगी माझ्या गळ्यात बांधली काय. 4 लोक जमून माझ्या डोसक्यावर धोंडा देता होय, पण म्या काय वाटलं तुम्हाला. अशा या विचारानं त्याचं डोसकं पार बिघडलं. सदा अंगाला मुंगळं डसल्यागत तो आगू लागला. कधी कामाच्या रगाड्यात चुरा होऊन चाललेल्या चाराला तो म्हणायचा, उगा फुकट मरशील, जा माहेरला, तुला बी मनवा नको आणि मला बी नको. पण ताराने डोळे झाकले होते. जे होईल ते भोगायचं एवढं तिने ठरवलं होतं. केव्हा केव्हा भर मध्यान्ती रात्रीला तो तिला अंथरुणातून जागा करायचा आणि हातात लखलखणारा विळा दाखवून म्हणायचा, यो हिला बघितलंस का, निजल्या जागी तुझी कवा खांडोली करीण्याचा पत्ता लागायचा नाही. हे असं 1-2दा झाल्यावर ताराची झोप उडाली. पण डोळ्याला वाट सापडेना, कसं वागावं कळेना. ती मनात घुकू लागली, मला आता नाडाय बसलं एवढं खरं. आता या निमताला टेकलेल्याशी वागायचं तरी कसं, आता जाऊ तरी कुठं, राहू तरी कशी. मालावरचा फुफुटा मृगानं खाली बसला. नवे अंकुर फुटून पिवळा माळ हिरवा झाला. ओढ्यानाळ्यांना पूर आले आणि विहिरी पाण्याने भरू लागल्या. पुलं फिरून भुसभुशीत झालेल्या जमिनीत कुरी फिरू लागल्या. कामधंद्या वाचून काही काळ थंड बनलेलं गाव एकाएकी हडबडून जागं झालं. आणि मग बाजीरावानेही नव्या नव्या कामाची आखणी केली. त्या दिवशी दिवसभर भुईमुग टोकणला. मोलमजुरीची माणसं रानातनं घरी परतली आणि घटकाभरानं ताराही आता घरी परतणार होती, म्हणून मातीने भरलेला हातपाय धुवायला ती विहिरीत उतरली. तवर बाजीरावही पायऱ्या उतरून खाली गेला. कधी न येणारी शंका तिच्या मनाला शिवली आणि लटलट कापत ती त्याच्याकडे तोंड वर करून बघत राहिली. तो जवळ आला तशी त्या मागच्या बाजूने विहिरीच्या त्या दगडी भिंतीला तटणी देऊन ती उभी राहिली. न बोलताच बाजीरावाने तिच्या शेजारी उभं राहून पाय धुतले आणि खाली वाकून तो चूळ भरू लागला. तशी तारा मागच्या अंगानं पायऱ्या ओलांडून दूर जाऊ लागली. 2-3 पायऱ्या ती चढली असेल नसेल तवर सभागती मागच्या बाजूनं जाऊन बाजीरावानं गपकन तिच्या कमरेला कवळा घातला आणि गटलं फेकावं तसं त्याने तिला खाली भिरकावून दिलं. दनदिशी विहिरीच्या पाण्याचा आवाज होऊन तो त्या गाभाऱ्यात घुमत राहिला. ते शांत पाणी पुरुषभर उसळी घेऊन वर उडालं. पायरीवर उभ्या असलेल्या बाजीरावाच्या अंगावर त्याचे शिंतोडे उडून त्याचा संबंध अंगावर काटा फिरून गेला. एकाएकी झालेल्या त्या आवाजानं बाजीरावाचे आबा धावेवरून मोठवणावर वाहून आले. मोठवणाच्या लाकडी चौकटीला हात देऊन त्यांनी वाकून खाली बघितलं. तल्यासनं उचली घेऊन वर आलेला आपल्या सुनेचा एक हात त्यांना पाण्यावर आलेला दिसला. तसा आबा गारद झाले. ते मटकन खाली बसून पायरीवर उभ्या असलेल्या बाजीरावाला म्हणाले, अरे पोरा, हे काय केलंस र. तवर आणखी एकदा उचली घेऊन तारा वर आली. मगासारखाच तिचा एक हात पाण्यावर लोंबकलताना दिसला. अरे काढ की र तिला, अरररर मेली र मेली पोरगी. आबांनी घायटा उडवला तसं बाजीराव डोळे वटारून म्हणाला, आता उगाच बोंबलू नगस, नाहीतर सूनच्या सूनबी जाईल आणि हाय त्या पोराला बी फासाला लावशिला. गुमान उभा राहा, चांगली तालाला बसू दे आणि मग दंगा कर. आबांच्या हातपायच मोडले. कपाळ धरून ते बसून राहिले. त्यांना भडभडून आलं. आपल्या दोन्ही गुडघ्यात मान घालून म्हातारा दाटलेले हुंदके देऊ लागला. पाणी एकसारखं हिंदकळत होतं. त्याच्या हेलक्यामध्ये लपून बसलेल्या हिरव्या काळ्या बेडक्या टुणकड उडी मारून कोरड्या दरडीवर येऊन बसल्या. लाटा जईवर येऊन फुटत आणि पुन्हा माघारी जात. पाणी आदळून आदळून शांत झालं. तळाचा गाळ वर आला. पाठोपाठ लहान लहान असंख्य बुडबुडे वर येऊन फुटले. दरडीवरच्या बेडक्या पुन्हा उडी मारून दिसेनाशा झाल्या. कुजलेला पालापाचोला कडेकडेने फिरू लागला. पाण्यावर आलेला फेसही विरून गेला. आणि मग बाजीरावानं खाली जाऊन नव्यानं खळखळून चूळ भरली आणि आता माणसं गोळा करायला हरकत नाही असं वाटून त्यानं आपला एक पाय पाण्यात घालून पुन्हा पाणी जोरानं ढवळलं. लाटा नव्यानं जाईवर येऊन फुटू लागल्या. लपून बसलेल्या बेडक्या उडी मारून पुन्हा दरडीवर येऊ लागल्या. तसा बाजीराव तोंड वर करून आबांना म्हणाला, आता मारा बोंब. धन्यवाद.